नमस्कार. भविष्य तरंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत असो. आज आपण पाहणार आहोत 15 जूनला येणारी अमावस्या म्हणजे अधिक महिन्याची अमावस्या. या दिवशी अधिक महिना संपणार. तर ती आहे सोमवारी. सोमवती अमावस्येचं विशेष महात्म्य आपल्या सांगितलेलं आहे. पण ही अधिक महिन्याची असल्यामुळे तो जो लाभ आहे तो द्विगुणित होतो. अधिकस्य अधिक फलम या न्यायाने या अमावस्येच्या दिवशी जर मी सांगितलेले उपाय आणि सांगितल्याप्रमाणे पूजन केले तर तुम्हाला नक्कीच लाभ होईल. चला आता बघूया कुठली कुठली पूजन अमावस्येला करता येतात. तर पहिलं आहे शंकराची पूजा, कारण त्या दिवशी सोमवार आहे म्हणजे शिवपूजन. दुसरं आहे अमावस्या ही तिथी पितरांची सांगितली गेलेली आहे. अमावस्या ही तिथी पितरांची, त्यामुळे पितृस्मरण, पितृपूजन. त्याच्यानंतर विष्णुपूजन, लक्ष्मीपूजन म्हणजे लक्ष्मी विष्णू पूजन आणि वृक्षपूजनामध्ये येते पिंपळ आणि तुळस. तर ह्यांची पूजन कशी कशी करूया ते आपण आता बघू. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नंतर मी काही उपाय महत्वाचे सांगणार आहे. तुम्हाला जर त्या अडचणी असतील तर त्याचे लाभ तुम्हाला नक्की होतील ते उपाय केल्यावर. ते करून बघा आणि माझ्या येणाऱ्या भविष्यातल्या व्हिडिओवरती पुढच्या व्हिडिओमध्येच्या कॉमेंट्समध्ये तुम्ही सांगा किंवा मला व्हॉट्सअपवर सांगा, म्हणजे मला समजेल काय तुम्हाला लाभ झाला. पहिलं पाहूया आपण शिवपूजन. तर शंकराची त्या दिवशी तुम्ही पूजा करायची. साहित्य थोडंसंच घेऊन जायचंय जाताना. पाणी, दूध, बेल, फुलं, पांढरी फुलं, धूप आणि दिवा ह्या गोष्टी घेऊन जायच्या. पहिले शंकराला आपण थोडंसं पाणी अर्पण करू, नंतर दूध वाहू. दूध अर्पण करून झाल्यानंतर परत पाणी वाहू. त्याच्यानंतर त्याला बिल्वपत्र आणि पांढरं फूल घाला. मग तिथे धूप म्हणजे उदबत्ती लावा किंवा धूप लावा आणि नंतर दिवा प्रज्वलित करा. खडी साखर वगैरे काही जर नैवेद्यासाठी तुम्ही नेऊ शकत असाल ती नेलीत तरी चालेल. पण हे एवढं घेऊन जायचंय किमान. आणि तिथे शांत बसून 108 वेळा ओम नमः शिवाय याचा जप करा. 108 वेळा नाही जमला तर 27 वेळा करा, 54 वेळा करा, 11 वेळा करा. पण जप करा. उरलेला जप घरी येऊन पुरा करा. यानी मनःशांती मिळते. आणि मुख्य म्हणजे इतर जे काही अडथळे तुमच्या दैनंदिन जीवनात असतील ते कमी होतात. ग्रहपीडा कमी होते. पुढचा उपाय आहे तो विष्णुपूजनाचा. लक्ष्मीसह विष्णूची पूजा करायची. पुरुषोत्तम मासामध्ये विष्णूचंच पूजन विशेष महत्वाने आणि प्रामुख्याने सांगितलेलं आहे. तर या दिवशी तुम्ही अधिक मासानिमित्त गुरुजींना दान देऊ शकता. सच्छिद्र म्हणजे ज्याला भूक आहे असे पदार्थ तुम्ही देऊ शकता. म्हणजे म्हैसूर देऊ शकता, अनरसे देऊ शकता. तर ते त्याला दान द्यायचे. त्याच्यासोबत तांदूळ, नारळ, एक विडा, एखादं वस्त्र पांढरं, जानवं असं गुरुजींना बोलवा. तुमच्याकडे जे येणारे गुरुजी आहेत ते, आणि त्यांना वरती दक्षिणा असं तुम्ही देऊ शकता. हा एक प्रकार झाला. दुसरा आहे तो म्हणजे विष्णूची पूजा करायची. त्यांना केशराचं गंध अर्पण करायचं. तुळस व्हावी आपल्याजवळ संग्रही असेल तर. आणि विष्णू सहस्रनामाचा धूपदीप वगैरे सगळं अर्पण करून विष्णू सहस्रनामाचा पाठ आवर्जून करा. आणि लक्ष्मीचाही जप करा. ओम श्रीम नमा असा तुम्ही लक्ष्मीचा जप करू शकता किंवा ओम श्री लक्ष्मी देवे नमा असा जप करू शकता. भगवान विष्णूंसाठी ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा जप तुम्ही करू शकता. हा जप केल्यामुळे भाग्योदय होईल. व्यवसायात तुम्हाला लाभ होतील आणि अडकलेले पैसे मार्गाला लागतील. त्याला मार्ग मिळेल. तर हा उपाय तुम्ही विष्णुपूजनाचा करू शकता, लक्ष्मीपूजनाचा करू शकता. बरकत आणू शकता. महत्वाचे आहेत पितर. पितरांच्या आशीर्वादानेच आपल्याला समृद्धी मिळत असते. दैनंदिन जीवनात आपण जे काय उपभोगतो ते पितरांच्या आशीर्वादाने मिळालं पाहिजे, म्हणजे मिळतं. तर त्यांची कृपा ही होणं गरजेचं आहे. तर पाण्यात तीळ घेऊन तर्पण करायचं पितरांच्या नावाने. पितरांच्या स्मरणार्थ गुरुजींना बोलवायचं. त्यांना दक्षिणा दान द्यायचं.
किंवा गरीब असेल एखादा त्याला तुम्ही अन्नदान करा किंवा कुठेही अन्नदान करू शकता त्या दिवशी. अन्नदानाने आणि तिळतर्पणाने पितर तृप्त नक्की होतात. ते करा. याचे लाभ काय? तर आपली वंशवृद्धीमध्ये काही अडथळे असतील तर ते दूर होतात. आर्थिक स्थैर्य तुम्हाला नसतं. आपल्या दैनंदिन जीवनात अडथळे पण आर्थिक समस्या उद्भवत असतात. तर त्याचं निराकरण करू शकतात. संतती वाढवू शकतात आणि कौटुंबिक स्थैर्य आपल्याला मिळू शकतं. तर हे एक पूजन करा आणि आहे पिंपळ पूजन. पिंपळाची महती अशी आहे की तिथे ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही असतात, इतर देवतांसह. त्यामुळे त्या दिवशी विष्णूपूजनाला विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. विष्णूपूजनाला म्हणजेच वृक्षपूजनाला महत्त्व आहे ते पिंपळाच्या. तर तुम्ही पिंपळाला पाणी घालू शकता, हळद-कुंकू वाहा. त्याच्यानंतर तिथे एक दिवा घेऊन जायचा आहे, तो दिवा लावायचा आहे. आणि पिंपळाला प्रदक्षिणा करायची आहे. तो करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. त्या जपाने आपल्याला समृद्धी मिळेल. तो जप 108 वेळा करायचा आहे आणि तो करत असताना प्रदक्षिणा करायची आहे. 11, 21, 54 किंवा 108 तुम्हाला जमतील याप्रमाणे त्या प्रदक्षिणा करा. या दिवशी आणखीन काही करण्यासारखं आहे ते म्हणजे कुबेराचा जप करू शकता. कुबेराय वैश्रवणाय धनधान्याय अधिपते वैश्रवणाय नमः असा कुबेराचा तुम्ही जप करू शकता. किंवा वैश्रवणाय नमो नमः म्हणायच्याऐवजी कुबेराय वैश्रवणाय धनधान्याय अधिपते नमो नमः असा जप केला तरी चालू शकतो. असा एक जप तुम्ही करू शकता. लक्ष्मीचा जप सांगितला छोटा, त्याप्रमाणे तो करा. आता महिलांसाठी विशेष उपाय असा आहे की अखंड सौभाग्य प्राप्ती व्हावी यासाठी त्या दिवशी जाऊन मगाशी मी शंकराचं पूजन सांगितलंय त्याप्रमाणे करायचंय. त्यांनी तुम्हाला मनःशांती मिळेल आणि तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होतील. ज्याला आर्थिक स्थैर्य हवं असेल, भरभराट हवी असेल, त्यांनी उसाचा रस हा शंकराला अर्पण करायचा आहे त्या दिवशी. हे नसेल मिळत तर 11 काळे तीळ तेवढे व्हायचे. आरोग्याच्या विषयी तुमच्या जर समस्या असतील तर धोत्र्याचं फळ असतं. ते धोत्र्याचं फळ तुम्ही त्या दिवशी शंकराला अर्पण करायचंय, पाणी व्हायचंय आणि तुमची मनोकामना सांगायची ती नक्की पुरी होईल. असे हे विविध उपाय आहेत तुम्ही करू शकता. विद्यार्थ्यांना जर का परीक्षेत अपयश येत असेल किंवा वारंवार वाचूनही लक्षात राहत नसेल, तर त्यांना करण्यासारखा एक उपाय आहे. तो म्हणजे 7 बेलाची पानं त्यांनी घ्यायची आहेत. बेलातला 3 पानं असतात. त्या तिन्ही पानांना त्यांनी मध लावायचा आहे आणि मध लावलेली ती पानं शिवलिंगाला व्हायची आहेत, शंकराला व्हायची आहेत. शांत 5 मिनिटं बसायचंय, नमः शिवाय याचा जप करायचा आहे. घरी परत यायचंय आणि भरपूर अभ्यास करायचा आहे. कालांतराने हळू त्यांची प्रगती होईल. हे झाले महापर्वानिमित्त सांगितलेले उपाय. तुम्हाला वैयक्तिक अजून काही जर का वेगळी समस्या असेल, तर तुम्ही मला WhatsAppवर संपर्क करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे. चॅनल जर सबस्क्राईब केला नसाल तर करा. आता मी असे वेगवेगळे उपाय सांगणार आहे. त्याचा लाभ तुम्हाला होईल. तो तुम्ही जरूर घ्यावा अशी माझी विनंती आहे. माझे व्हिडिओ आवडत असतील तर फॉरवर्ड करा. तुम्हाला आवडला तर आधी लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर तो कृपया करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ.